एखाद्या घरात जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा आपण सगळे फक्त त्या गेलेल्या माणसाची आणि त्याच्या कर्जाची चर्चा करतो. पण मागे उरलेल्या त्या बाईचं काय होतं, जिच्या नावावर जमिनीचा सातबारा नसतो, जिच्याकडे स्वतःच्या नावावर बँकेचं खातं नसतं आणि जी सरकारी कागदांवर शेतकरी म्हणून अस्तित्वातच नसते. ती एकटी पूर्ण घर सावरते, नवऱ्याच्या पश्चात शेत कसते, पण सिस्टीम तिला ओळखत नाही. एका कागदाच्या तुकड्याअभावी ती स्वतःच्याच शेतात, स्वतःच्याच घरात फक्त एक मजूर बनून राहते. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपल्याकडे एक विचित्र परिस्थिती आहे. तुम्ही कधीही गावात जा, शेतात जा, तुम्हाला तिथे प्रत्यक्ष राबताना कोण दिसतं? पेरणी करण्यापासून ते भात लावणीपर्यंत, खुरपणीपासून ते पीक कापणीपर्यंत आणि जनावरांचा गोठा साफ करण्यापासून ते डोक्यावरून चारा आणण्यापर्यंत जवळजवळ सगळीच कामं महिला करतात. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतीत काम करणाऱ्या एकूण मनुष्यबळापैकी 81% जास्त वाटा फक्त महिलांचा आहे. 81%. पण जर तुम्ही महसूल विभागाच्या ऑफिसात गेलात किंवा बँकेत गेलात आणि विचारलं की यातल्या किती महिला अधिकृतरित्या शेतकरी आहेत, तर उत्तर धक्कादायक असतं. राज्यात 15 ते 20% कमी महिलांच्या नावावर जमिनीचा सातबारा आहे. म्हणजे ज्या प्रत्यक्ष राबतायत त्या मालक नाहीत, आणि ज्या मालक नाहीत त्यांना आपलं धोरण, आपलं सरकार शेतकरी मानत नाही. तुम्ही फक्त मजुरी करताय असं सिस्टीम गृहीत धरते. मग जेव्हा सरकारची एखादी मोठी योजना येते, अतिवृष्टीनंतर पीक विमा मिळायचा असतो, खतांवर सबसिडी हवी असते किंवा अगदी साधं बँकेचं पीक कर्ज हवं असतं, तेव्हा या राबणाऱ्या महिलांना काहीच मिळत नाही. कारण त्यांचा नवरा, भाऊ किंवा सासरा जमिनीचा कायदेशीर मालक असतो. सरकारी योजना या माणसाला बघून नाही तर जमिनीच्या कागदाला बघून राबवल्या जातात. ही एक खूप मोठी वर्षानुवर्ष चालत आलेली आणि न दिसणारी पोकळी होती. पण आता जुलै 2026 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत एक असा निर्णय झालाय जो कदाचित ही पूर्ण व्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्र बदलून टाकेल. नुकतंच पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 एकमताने मंजूर झालं. असं करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरले. या कायद्याने एक सोपी पण खूप मोठी गोष्ट केली आहे. आतापर्यंत शेतकरी कोणाला म्हणायचं? ज्याच्या नावावर जमीन आहे तो शेतकरी. पण या नव्या कायद्याने जमिनीची मालकी आणि शेतकरी असण्याची ओळख यांची ही वर्षानुवर्षीची जोडणीच तोडून टाकली आहे. सरकारने स्पष्ट सांगितलंय की आता तुमच्या नावावर जमीन नसली तरी चालेल, तुम्ही जर शेतात प्रत्यक्ष राबत असाल तर तुम्ही अधिकृतरित्या शेतकरी आहात. पण हे फक्त बोलण्यापुरतं नाही. या कायद्याने शेतीची व्याख्याच खूप मोठी केली आहे. म्हणजे फक्त नांगर चालवणं किंवा पिकांची लागवड करणंच शेती नाही. जर एखादी महिला पशुपालन करत असेल, दुग्ध व्यवसाय करत असेल, कुक्कुटपालन करत असेल किंवा मासेमारी करत असेल तर तिलाही आता शेतकरी मानलं जाईल. एवढंच नाही तर जंगलात जाऊन वनोपज गोळा करणाऱ्या, मधमाशी पालन करणाऱ्या, रेशीम उद्योग करणाऱ्या आणि दुसऱ्याच्या शेतात वाटणीने किंवा भाडे तत्वावर शेती करणाऱ्या महिलांनाही या कायद्याने शेतकरी म्हणून मान्यता दिली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टींना जोडधंदा किंवा फक्त मजुरी मानलं जायचं. आता या महिलांना स्वतःची एक कायदेशीर ओळख मिळणार आहे. आता प्रश्न येतो की हे सगळं होणार कसं? जमिनीचा कागद नसेल तर पुरावा काय द्यायचा? तर या पात्र महिलांना आता त्यांच्या ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज करावा लागेल. तिथून ग्रामसभेत ठराव होऊन छाननी करून त्यांना एक अधिकृत महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. निमशहरी भागात नगरपंचायतीकडे ही जबाबदारी असेल. हे प्रमाणपत्र म्हणजे त्यांची नवीन ओळख असेल. हे प्रमाणपत्र दाखवून त्या थेट बँकेत जाऊ शकतील, स्वतःच्या नावावर पीक विमा काढू शकतील. ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, खतं किंवा बियाणांसाठी सरकार जे अनुदान देतं ते आता कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट या महिलांच्या बँक खात्यात येईल. त्यासाठी एक मोठा डिजिटल डेटाबेस बनवला जाणार आहे जो आधार कार्डशी जोडलेला असेल. आणि समजा ग्रामपंचायतीने एखाद्या महिलेला हे प्रमाणपत्र नाकारलं तर तिला वरच्या अधिकाऱ्याकडे दाद मागण्याचा अधिकारही या कायद्यात दिलाय. 120 दिवसांच्या आत तिला न्याय मागायचा अपील करता येईल. म्हणजे हा फक्त एखादा वरवरचा GR नाही आहे, तर हा एक पक्का कायदा आहे ज्यासाठी मंत्रालयात आणि जिल्हा पातळीवर स्वतंत्र अधिकारी नेमले जाणार आहेत. याशिवाय राज्याच्या पातळीवर एक स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी तयार केला जातोय. यातून फक्त महिला शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातील, त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवलं जाईल, उद्योजकतेचं प्रशिक्षण दिलं जाईल.
इथपर्यंत सगळं खूप छान वाटतं. एक आदर्श बदलत चाललेलं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आपण सगळे जाणतो की कागदावरचे कायदे आणि जमिनीवरचं वास्तव यात खूप मोठं अंतर असतं. जेव्हा हे विधेयक विधानसभेत मांडलं गेलं, तेव्हा काही खूप महत्त्वाचे, व्यावहारिक आणि टोकदार प्रश्न उपस्थित झाले. विरोधी पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यावर बोलताना एक अतिशय थेट प्रश्न विचारला. त्यांनी कृषी मंत्र्यांना टोला लगावत सांगितलं की फक्त बिल मांडू नका, आधी वहिनींच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी करा. हे वरवर पाहता राजकीय वाक्य वाटत असलं तरी त्यामागचा अर्थ खूप गंभीर आहे. त्यांनी विचारलं की तुम्ही महिलांना शेतकरी म्हणून प्रमाणपत्र द्याल, हे खूप चांगलं आहे. पण जेव्हा ही महिला ते प्रमाणपत्र घेऊन बँकेत कर्जासाठी जाईल, तेव्हा बँक काय मागेल? बँक तारण मागेल. बँक म्हणेल तुम्हाला आम्ही कर्ज देतो, पण कोलॅटरल काय आहे? जमीन कुठे आहे? आणि इथंच खरा अडथळा आहे. जोपर्यंत महिलेच्या नावावर सातबारा होत नाही किंवा पतीच्या जमिनीपैकी 50% जमीन तिच्या नावावर कायदेशीररित्या नोंदवली जात नाही, तोपर्यंत बँक तिला विनातारण कर्ज कशाच्या आधारावर देणार? हा प्रश्न फक्त विधानसभेतला नाही आहे. हा आपल्या बँकिंग सिस्टीमचा आणि अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बँकांचे नियम आर-बी-आय ठरवते. राज्याच्या एका प्रमाणपत्रावर बँक आपले नियम बदलून लगेच कर्ज द्यायला सुरुवात करतील का? दुसरा मुद्दा आमदार भास्कर जाधव यांनी मांडला. त्यांनी एक कायदेशीर पेच दाखवून दिला. आपल्या राज्यात सध्याच्या महसुली कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला शेतकरी ठरवायचं असेल तर त्याच्या नावावर किमान अर्धा एकर शेत जमीन असणं बंधनकारक आहे. मग जर या महिलांच्या नावावर अर्धा एकर जमीनच नसेल तर जुन्या कायद्याचा आणि या नव्या कायद्याचा ताळमेळ कसा बसणार? तिसरा मुद्दा बोगस लाभार्थींचा आहे. सध्या लाडकी बहीण सारख्या योजनांमध्ये जसे बोगस लाभार्थी घुसल्याचे आरोप होत आहेत, तसे या प्रमाणपत्राच्या बाबतीत होणार नाही कशावरून? गावातल्या राजकारणातून खऱ्या राबणाऱ्या गरजू महिलांना बाजूला ठेवून भलत्याच लोकांना ग्रामसभेतून प्रमाणपत्र वाटले गेले तर यावर नियंत्रण कसं ठेवणार? कारण राज्यात परराज्यातून येणाऱ्या स्थलांतरित महिला मजुरांची संख्याही मोठी आहे. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले. पण स्थानिक पातळीवर याची अंमलबजावणी कशी होणार आहे, हा प्रश्न उरतोच. ही भीती रास्त आहे. कारण जेव्हा कोणत्याही योजनेची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या आणि तलाट्याच्या हातात असते, तेव्हा तिथे गावकीचं राजकारण, जातीभेद आणि वशिलेबाजी येऊ शकते. तरीही या सगळ्या त्रुटी आणि आव्हाने बाजूला ठेवून या कायद्याचा मूळ अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आपण नेहमी जुन्या गोष्टींकडे बघून नवीन बदलांना नाकारू शकत नाही. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, ज्यांना आपण जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणतो, त्यांनी अनेक वर्षापूर्वी या त्रुटीवर बोट ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की आपण शेतीचं उत्पादन वाढवलं, पण जो शेतात प्रत्यक्ष राबतोय, विशेषतः महिला, त्यांच्या हातात आपण निर्णय घेण्याची क्षमता दिली नाही. 2011 मध्ये त्यांनी राज्यसभेत असंच एक खासगी विधेयक आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तेव्हाच सुचवलं होतं की शेतकरी या शब्दाची व्याख्या जमिनीच्या मालकीवरून बदलून प्रत्यक्ष श्रमावर आधारित केली पाहिजे. हा नवीन कायदा म्हणजे त्यांच्या त्याच विचाराला 15 वर्षानंतर पुढे नेण्याचा एक संस्थात्मक प्रयत्न आहे. तुम्ही विचार करा, आज ग्रामीण भागात होत काय आहे? रोजगारासाठी पुरुष मंडळी शहराकडे स्थलांतर करतायत. मागे गावात शेती कोण सांभाळते? महिला. याला अर्थशास्त्राच्या भाषेत शेतीचे स्त्रैणीकरण किंवा फेमिनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर म्हणतात. महिला पूर्ण वेळ शेती करतायत, पण मालक पुरुषच आहेत. जेव्हा एखादी महिला स्वतःच्या नावाने प्रमाणपत्र मिळवेल, तेव्हा काय बदलेल? जमिनीचा तुकडा कदाचित लगेच तिच्या नावावर होणार नाही, पण तिला एक ओळख मिळेल. कुटुंबात निर्णय घेताना तिचा आवाज महत्त्वाचा ठरेल. जेव्हा पीक विम्याचे पैसे किंवा अनुदानाची रक्कम तिच्या नवऱ्याच्या नाही तर थेट तिच्या बँक खात्यात येईल, तेव्हा तिचा आर्थिक आत्मविश्वास वाढेल. ही फक्त पैशांची किंवा अनुदानाची गोष्ट नाही आहे. ही कल्याणाकडून अधिकारांकडे जाणारी गोष्ट आहे. आजपर्यंत धोरणकर्त्यांना वाटायचं की आपण महिलांवर उपकार करतोय, त्यांना फक्त मदत करतोय, पण या कायद्याने त्यांच्या श्रमाला कायदेशीर मूल्य दिले. आजपर्यंत तिला वाटायचं की ती फक्त नवऱ्याला मदत करते, आता तिला समजेल की ती स्वतः एक उत्पादक आहे. या कायद्यामुळे कदाचित लगेच उद्या सकाळी सगळं सुरळीत होणार नाही. राज्य सरकारला केवळ कृषी विभागात बदल करून चालणार नाही, तर रिझर्व्ह बँक आणि इतर संस्थांशी बोलावं लागेल. महिलांसाठी विनातारण कर्जासाठी एखादा क्रेडिट गॅरंटी फंड उभा करावा लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आणि त्याच वर्षात महाराष्ट्राने हे पाऊल उचलले. खरा कस आता पुढच्या काही महिन्यात लागेल, जेव्हा या कायद्याचे प्रत्यक्ष नियम बनतील.
ग्रामपंचायतीत हे प्रमाणपत्र मिळवणं किती सोपं असतं आणि बँक या प्रमाणपत्राला किती किंमत देतात यावर या कायद्याचं यश अवलंबून असेल. कारण ही चर्चा इथे संपते पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.